आज- आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICDS एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे संगणकावरील प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय? कॉम्प्युटर हॅकर पासून स्वतःचा कॉम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी रिकामी जागा इन्स्टॉल केलेली असते. तर हॅकर पासून स्वतःच्या कॉम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी काय इन्स्टॉल केलेले असते? तर ते असते फायरवॉल. आजचे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, तर एकूण एक क्वेश्चन तुम्ही लर्न करून ठेवा. डब्ल्यू तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? डब्ल्यूचा फुल फॉर्म सांगा, मागील व्हिडिओमध्ये झाला आहे. आणि त्याला तयार करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे टिम बर्नर्स-ली. क्वेश्चन नंबर 3 आहे, युजर नेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर युजर नेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला ऑथेंटिकेशन म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 4 आहे, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलाय? तर परम 8000 हा महासंगणक डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेला आहे. आणि कुठल्या लॅबमध्ये तयार झालेला आहे? तर ते झालंय सीडॅक पुणे येथे तयार झालेला आहे परम 8000. आणि सीडॅकचा फुल फॉर्म काय? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. आणि कधी तयार झाला परम 8000? तर हा तयार केलेला आहे 1991 ला. आणि कोणी? डॉक्टर विजय भाटकर. आणि कुठे? सीडॅक पुणे. आणि सीडॅकचा फुल फॉर्म काय? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून बघतात. तर क्वेश्चन नंबर 5 आहे, मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती? तर मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली आहे सरिता. इंग्लिशमध्ये आहे सरिता. आणि सरिताचा फुल फॉर्म काय आहे? सरिताचा फुल फॉर्म आहे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन काय आहे? सरिता आहे. आणि सरिताचा फुल फॉर्म काय? स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन. हे पण कोणी तयार केले आहे? सीडॅकने. आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी बनवलेले आहे सीडॅकने. ठीक आहे. मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती आहे? सरिता. इंग्लिशमध्ये लक्षात. संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? तर संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप 0 आणि 1 यांचा समूह असतो. ठीक आहे. बायनरी नंबर म्हणजे फक्त 2च डिजिट असतात, एक 0 आणि एक 1. खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? हो. ॲपल नाही. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण ॲपल ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? नाही. ते ॲपल कंपनी आहे. आणि ॲपलची ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? iOS. ॲपलच्या मोबाईलमध्ये iOS ऑपरेटिंग सिस्टीम असते. MS ऑफिसमध्ये खालीलपैकी कोणता प्रोग्राम समाविष्ट नाही? ते MS ऑफिसमध्ये MS एक्सेल असते, MS पॉवर पॉईंट असते आणि MS वर्ड असते. अँड्रॉइड असते का? नाही. अँड्रॉइड हे काय? ऑपरेटिंग सिस्टीम. आणि कशात असते? मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम असते. क्वेश्चन नंबर 9 आहे, इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ऍड्रेस असतो त्याला काय म्हणतात? तर बघा इंटरनेटमध्ये जो ऍड्रेस जोडलेला असतो त्याला IP ऍड्रेस म्हणतात. आणि IP ऍड्रेसचा फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोटोकॉल. IPचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केला तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून सर्व महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला तिथे शेअर केल्या जाते.
क्वेश्चन नंबर 10 आहे, माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हणतात? तर माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला सर्च इंजिन म्हणतात. गुगल काय आहे? एक सर्च इंजिन. क्वेश्चन नंबर 11 आहे, संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये युनिटमध्ये मोजतात? तर संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड हे हर्ट्ज मध्ये मोजतात. हर्ट्ज, HZ. आणि हर्ट्ज कशाने दर्शवतात? HZ ने. क्वेश्चन नंबर 12 आहे, सापा हे सॉफ्टवेअर कोणत्या व्यक्तीसाठी तयार केलेले आहे? तर सापा हे सॉफ्टवेअर आहे ना, अंध या व्यक्तीसाठी तयार केलेलं आहे. आणि सापाचं फुल फॉर्म काय आहे? साफा, स्क्रीन ऍक्सेस फॉर ऑल. काय आहे? स्क्रीन ऍक्सेस फॉर ऑल. हे कशाचं फुल फॉर्म? सापाचं. क्वेश्चन नंबर 13 आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना कोणी केली? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना बिल गेट्स यांनी केली आहे. कोणी केली? बिल गेट्स. आणि कधी केली? 4 एप्रिल 1975 ला बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. क्वेश्चन नंबर 14 आहे, डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजला जातो? तर डाटा कम्युनिकेशन रेट बिट्स पर सेकंदने मोजला जातो. क्वेश्चन नंबर 15 आहे, खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे, स्नॅपडील सुद्धा आहे, जबॉंग सुद्धा आहे, पण टम्बलर ही नाही आहे. तर टम्बलर काय आहे? तर टम्बलर एक सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. काय? टम्बलर ही सोशल नेटवर्किंग, फेसबुक सारखी, ट्विटर सारखी आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, यूएसबी म्हणजे काय? बघा, यूएसबी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सर्वच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आजचे. यूएसबी म्हणजे काय आहे? युनिव्हर्सल सिरियल बस. यूएसबीचा फुल फॉर्म काय? युनिव्हर्सल सिरियल बस. लक्षात ठेवा. सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला डिबगिंग म्हटल्या जाते. क्वेश्चन नंबर 18 आहे, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? तर भारताने सर्वात पहिले परम हा सुपर कॉम्प्युटर तयार केला. आयबीएमचा फुल फॉर्म काय? कालच्या व्हिडिओमध्ये झाला, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आयबीएमचा फुल फॉर्म काय आहे. अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या कंपनीची आहे? तर अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही गुगल या कंपनीची आहे. क्वेश्चन नंबर 20 आहे, मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार कशा मोजला जातो? तर मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार हा उभा मोजला जातो का? नाही. आडवा मोजला जातो का? नाही. तर मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार हा डायगोनली असा मोजला जातो किंवा असा मोजला जातो. डायगोनल म्हणजे तिरके. आपण म्हणतो ना 17 इंच आहे, 21 इंच, 32 इंच, जेवढे पण असेल तर ते तिरकं मोजल्या जाते. असं आडवं नाही मोजलं जात आणि उभं पण नाही मोजलं जात. क्वेश्चन नंबर 21 आहे, संगणकाच्या बाबत खालीलपैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? इनपुट म्हणजे काय? जो माहिती देतो. कीबोर्ड माहिती देतो? हो. माऊस माहिती देतो? हो. सॉरी, माहिती घेतो तो इनपुट डिव्हाइस असतो. तर कीबोर्ड माहिती घेतो, माऊस सुद्धा माहिती आतमध्ये घेतो आणि स्कॅनर सुद्धा माहिती आतमध्ये घेते, पण प्रिंटर माहिती आतमध्ये देते. म्हणून हा काय झाला? आउटपुट डिव्हाइस झाला आणि बाकी सर्व इनपुट डिव्हाइस. 1 GB म्हणजे किती? तर 1 GB म्हणजे 1024 MB म्हणजे 1 GB. आणि 1 MB म्हणजे किती होते ते मला कमेंटमध्ये सांगा. संगणकाच्या माध्यमातून प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर संगणकाच्या माध्यमातून प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी पॉवर पॉइंटचा उपयोग केला जातो. क्वेश्चन नंबर 24 आहे, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर टच स्क्रीन मॉनिटर म्हटलं तर ते इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस. टच केल्याने काय होतं? इनपुट दिला जाते आणि माहिती मिळते आउटपुट. आणि जर फक्त मॉनिटर विचारलं तर काय? मॉनिटर हे फक्त आउटपुट डिव्हाइस आहे आणि टच स्क्रीन मॉनिटर विचारलं तर इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्दांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय?
तर काय, संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्दांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे होय कोडिंग डिकोडिंग. तर काय होय ते डिकोडिंग. क्वेश्चन नंबर 26 आहे, कम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याचे आन्सर काय? तर याचे आन्सर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिल्या जाईल. ठीक आहे, किंवा तुम्ही हा क्वेश्चन सर्च करून याचा आन्सर सांगा. जर येत नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला याचा आन्सर दिला जाईल. क्वेश्चन नंबर 27 आहे, ईमेल पाठवण्याकरिता व प्राप्त करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात? तर ईमेल पाठवण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता IMAP. कोणता? IMAP. IMAP चा फुल फॉर्म काय? इंटरनेट मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. इंटरनेट मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. IMAP चा फुल फॉर्म आहे. आणि ईमेल पाठवण्याकरता व प्राप्त करण्यासाठी IMAP प्रोटोकॉल वापरतात. क्वेश्चन नंबर 28 आहे, महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन तक्रारी नोंदण्याकरता कोणता उपक्रम सुरू केलाय? तर महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन तक्रारी नोंदणीकरिता महापोर्टल काय चालू केलाय? महापोर्टल चालू केलाय. क्वेश्चन नंबर 29 आहे, माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात? तर माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस प्रोटोकॉल म्हटल्या जाते. रॅम हा खूपदा झालाय, तर रॅमचा फुल फॉर्म तुम्ही सांगा. आणि एक काय ALU आणि BIOS या दोन याचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि येत नसेल तर टेलिग्राम ग्रुपवर दिल्या जाईल याचा आन्सर. लाईट. क्वेश्चन नंबर 31 आहे, लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असते तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणते उपकरण लावले जाते? तर लाईटचा व्होल्टेज जेव्हा कमी जास्त होत असतो तेव्हा संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून UPS उपकरण लावले जाते. आणि UPS चा फुल फॉर्म काय? अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. काय आहे? अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. क्वेश्चन नंबर 32 आहे, कॉम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवली आहे? तर जावा भाषा ही सन मायक्रोसिस्टम या कंपनीने बनवलेली आहे. आणि जावा ही काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी 1990 मध्ये सन मायक्रोसिस्टम मधील जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून तयार केलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, सी लँग्वेजला कोणी बनवले आहे? तर सी लँग्वेजला डेनिस रिची यांनी बनविले आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे, फेसबुक या वेबसाईटचे जुने नाव काय होते? तर जेव्हा फेसबुक सर्वप्रथम आली होती तेव्हा फेसबुक या वेबसाईटचे नाव होते फेश मॅश. व्हायरसचे फुल फॉर्म काय असते? तर व्हायरसचे फुल फॉर्म काय असते? तर व्हायरसचा फुल फॉर्म असतो विटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज. विटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज हे व्हायरसचे फुल फॉर्म असते. क्वेश्चन नंबर 36 आहे, मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? तर मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला मायक्रोचिप म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 37 आहे, कोणाद्वारे इनपुटचे आउटपुट मध्ये रूपांतर केले जाते? तर इनपुटचे आउटपुट रूपांतर CPU द्वारे केले जाते. CPU चा फुल फॉर्म काय आहे सांगा? क्वेश्चन नंबर 38 आहे, खालीलपैकी कोणता सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे? तर कोणता आहे? तर तो आहे सुपर कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटर हा सर्वात मोठा, वेगवान आणि महागडा संगणक आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे, सायबर लॉ ला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था
पाहिली जाते तिला काय म्हणतात? तर सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला सायबर स्पेस म्हणतात. क्वेश्चन नंबर 40 आहे. हत्यारांची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंड विधान कायदा नुसार गुन्हा होतो. तो काय? आर्म्स ऍक्ट. हत्यारांची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंड विधान कायदा आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होतो. क्वेश्चन नंबर 41 आहे. सक्षम ऑनलाईन शिष्यवृत्ती व्यवस्थापन प्रणाली भारतात सर्वप्रथम या राज्यात राबवली गेली. तर याचा आन्सर आहे उत्तर प्रदेश. सक्षम ही ऑनलाईन शिष्यवृत्ती व्यवस्थापन प्रणाली भारतात सर्वप्रथम उत्तर प्रदेश या राज्यात राबवली गेली. क्वेश्चन नंबर 42 आहे. माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात? तर बघा, माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास पॅकेट्स म्हणतात. काय म्हणतात? पॅकेट्स. क्वेश्चन नंबर 43 आहे. एस रॅम, डी रॅम, ईडीओ रॅम हे संगणकीय मेमरीचे प्रकार नेमके कशाचे? रॅम आला तर रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही कशी असते? टेम्पररी मेमरी. एस रॅम म्हणजे काय असते? स्टॅटिक रॅम. डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम आणि एक्सटेंडेड डाटा आउट. ईडीओ रॅम म्हणजे एक्सटेंडेड डाटा आउट. क्वेश्चन नंबर 44 आहे. मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते? तर मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला शेअरवेअर म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 45 आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? बघा, जेव्हा आपण डेस्कटॉप ओपन करतो तर तिथे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला असते, तर त्या पट्टीला काय म्हणतात? टास्क बार. काय म्हणतात? टास्क बार. क्वेश्चन नंबर 46 आहे. संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सीपीयू व रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते? तर संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सीपीयू व रॅम यांच्या जोडणीत कॅचे मेमरी वापरल्या जाते. क्वेश्चन नंबर 47 आहे. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे. तर बघा, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग आहे, त्याला इन्क्रिप्शन म्हणतात. काय म्हणतात? इन्क्रिप्शन. खालीलपैकी कोणते सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी आहे? तर सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी काय? बिटकॉइन. आणि आजच्या डेटला बिटकॉइनची काय किंमत आहे ते कमेंटमध्ये सांगा. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000